चावला चावलं मला नाही सांगायचं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. तुमचं या डेली व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, मी आजपासून कंटिन्यू डेली व्लॉग करणार आहे, कारण की माझी 2 दिवसापूर्वीच 11वी परीक्षा संपली आहे आणि त्याच्यामुळे मला आता 10-12 दिवसांचा चांगला गॅप भेटला आहे. त्यामुळे मी ठरवलं आहे की आता रोज न चुकता डेली एक व्लॉग बनवायचा. तर तुम्ही नक्की हा व्लॉग बघा आणि आजच्या दिवसात माझ्याबरोबर काय काय घडणार आहे हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओवरती शेवटपर्यंत नक्की थांबा. चला आजचा व्लॉग सुरू करूया. तर मित्रांनो, आत्ता दुपारची वेळ व्हायला आली, जवळजवळ 11 वाजायला आलेत आणि मी आत्ता जेवायला घेतोय. हे बघा, ताट्यामध्ये पुरी आहे आणि छोले केलेत आज मम्मीनं, तर ते खाणार आहे. आणि इकडं मागच्या साईडला मी टी व्ही लावून बसलो. आता टी व्हीचं पुढं पंखा पण लावला आहे आणि आता जेवण घेणार आणि मग तुम्हाला पुढचं बाकी सगळं दाखवणार. इकडे या. ए म्हणे मित्रांनो, काय ना, आमचं मांजर आहे ना, मला लय घाबरतं, कारण की मी त्याला सारखं मारत असतो ना, त्यामुळे तिने कधी जवळ येत नाही माझ्या. आत्ता पण तुम्ही बघितलं असेल, त्याला हात लावायला तरी ते पळून जाते सारखं. त्याचा विषय काय, ते सारखंच म्हणजे हे होतं, त्रासलं देतं. दवी काय काय कोण होत? हाय घर हाय, काय करताय? जेवला का? हे काय, हे काय वर, हे काय, हे काय, हा काय, कुठली बिल्डिंग आहे? मम्मीने लावली होय. चावला चावलं मला नाही सांगायचं. काय बघू? तर मित्रांनो, आता दुपारची वेळ झाली आणि हे बघा माझ्या बुटांची काय अवस्था झाली. एकदम पांढरे होते, आता त्याचा पर कलर एकदम चेंज झाला आहे. त्याच्यामुळे त्याला आता आम्ही वॉश करतो. आणि एवढंच नाही, हे बघा काय अवस्था झाली, पूर्ण फाटला इकडून. त्याला शिवला पण पाहिजे, नाहीतर अख्खा फाटून जाईल, वापरायच येणार नाही. तर तुम्ही बघू शकता, आता मी शॅम्पू टाकला सगळा आणि अजून ह्याच्यात मित्रांनो, मी आता साबणाचं पाणी करून घेतले. हे बघा, आता या साबणाच्या पाण्यात चांगलं मिक्स करणार. त्याच्यात आता माझी व्हाईट शूज टाकणार आणि याला दिवसभर असंच भिजत ठेवलं की नंतर सहज पाण्यात धुतलं ना तरी परत आहे तसं परत पांढरे होऊन जातात आणि मग दिसायला पण अजून चांगले दिसतात. त्याला मी टाकलं याच्या आतमध्ये. मित्रांनो, इथं काय झालं ना, हे बूट आहे ना पाण्यातून वर येतोय सारखे, म्हणून त्याच्यावरती आता दगड राहलाय. आता ते तसंच राहील. मित्रांनो, आत्ता दुपारची वेळ झाली आणि करायला तर काहीच नव्हतं, कारण की सुट्टी, अभ्यास पण नव्हता. म्हणून मग नंतर माझं लक्ष गेलं की घरात कलिंगड होतं, तर मग आता त्याचा मर्डर करायची वेळ झाली. तर मित्रांनो, आता कलिंगडाचा मर्डर करून झाला. एव्हा किती तुकडे गेले आणि एवढं आहे ना ते मम्मीसाठी ठेवले, कारण मम्मी संध्याकाळी येणार आहे आणि एवढं राहिलं सगळं आम्ही 3 जण खाणार आहे, मी, माझी बहीण आणि माझा भाऊ.
तर मित्रांनो, आत्ता दिवस संपायची वेळ झाली आणि मी असा विचार केला की आज तुम्हाला एकदम सनसेट दाखवा. आमच्या इथून सनसेट किती भारी दिसतो. पण विषय असा झाला आहे की मागच्या साईडला तुम्ही बघू शकता सगळे ढग आले. तिथं सूर्य होता. मी काय कामानिमित्त बाहेर गेलो, म्हटलं माघार आल्यावर तुम्हाला दाखवेल. पण तिथं ढग आल्यामुळे काय दिसणच आता. हे बघा, तुम्ही बघू शकता काहीच नाही दिसत. कितीतरी शांत वातावरण झाले, कारण की आत्ता 6ची वेळ झाली, संध्याकाळीच्या 6 वाजलेत. दाखवायचा होता सनसेट पण तो काय जमलं नाही. तर मित्रांनो, मी आजचा हा व्लॉग इथं संपवतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आत्ता माझा चॅनल नवीन आहे, त्यामुळे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर कराल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि आजचा व्लॉग इथेच संपवतो. बाय.